हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. प्लॅटफॉर्मवर खूप गर्दी होती. ऐश्वर्या वीणाजींसोबत चालत होती. गर्दी पाहून मेषा थोडी घाबरली. ते पाहताच अर्जुनने तिचा हात घट्ट पकडला आणि तिला स्वतःजवळ ओढून घेतलं. मेषा पुढे होती आणि अर्जुन अगदी तिच्या मागे उभा होता. त्याने दोन्ही हातांनी मिशाच्या भोवती जणू एक सुरक्षित वर्तुळच तयार केलं होतं. ट्रेन आली तशी मिशा अर्जुनचा हात धरून पटकन आत चढली. ट्रेनमध्ये प्लॅटफॉर्मसारखी गर्दी नव्हती. ट्रेनमध्ये शिरताच मिशाने झटपट आपला हात अर्जुनच्या हातातून काढून घेतला आणि लगेचच वीणाजी आणि ऐश्वर्याजवळ जाऊन उभी राहिली. गर्दीमुळे ती थोडी मागेच राहिली होती. मिशाच्या या वागण्याने अर्जुनचा चेहरा उतरला. ऐश्वर्या स्वतःच्या खांद्यावरची बॅग काढून वर ठेवत होती. इतक्यात मिशा वीणाजींसोबत जाऊन बसली. अर्जुनने चेहरा वाकडाच केला आणि जाऊन त्यांच्या समोरच्या सीटवर बसला. काही क्षणांनी ऐश्वर्या देखील जाऊन अर्जुनच्या बाजूलाच बसली. अर्जुनचा चेहरा अजूनही उतरलेलाच. ऐश्वर्याला त्याचा मूड का ऑफ आहे हे उत्तमपणे कळत होतं, म्हणून तिने कानात हेडफोन लावले आणि संगीत ऐकू लागली. थोड्या वेळाने संगीत ऐकून ती कंटाळली. मग तिने अर्जुनची थोडी मज्जा घेण्याचा विचार केला. अर्जुनचा मूड चेहरा पाहताच ती हसत म्हणाली, "काय रे, काय झालं रे भाई?" अर्जुनने तिच्याकडे पाहिलं आणि पुन्हा चेहरा बाहेरच्या दिशेने पळवला. मूड इतका खट्टू होता की त्याला बोलावंसंही वाटत नव्हतं. ऐश्वर्या पुन्हा चिडवत म्हणाली, "आले आले, काय झालं माझ्या भाईला? इतका मूड ऑफ का आहे?" अर्जुनने डोळे पटारून तिच्याकडे पाहिलं. "माझं डोकं खाऊ नकोस, इकडून जा आणि पुढे जाऊन बस." ऐश्वर्या लगेच तंग करत म्हणाली, "अहो, सरळ बोला ना, मला पाठवा म्हणजे तुम्ही मिशा भाभीसोबत बसू शकाल." अर्जुन चिडून म्हणाला, "गप्प बस, नाहीतर इथूनच फेकून देईन." ऐश्वर्या अजून मज्जा घेत म्हणाली, "फेकून दिलं तर काय? त्याने मला काही कमी नाही. उलट भाभी येऊनच तुमच्या शेजारी बसतील. मला फेकून देण्यात तुमचाच तोटा आहे." त्यानंतर यावेळी अर्जुनने तिच्याकडे चिडून पाहिलं, पण काही बोलला नाही. त्याला कळलं होतं ही मुद्दामूनच त्याला चिडवत आहे. ऐश्वर्या पुन्हा खोडकरपणे म्हणाली, "वैसे मी एक काम करू शकते. मी भाभीला इथे मागे पाठवू. बोललात तर करून आणते." हे ऐकताच अर्जुन तिच्याकडेच वळला. "हो तर जा ना, कशाची वाट पाहतेस? सफर संपायची बाकी आहे अजून." ऐश्वर्या नखरे करत म्हणाली, "हो, पण मला काय मिळणार त्याच्या बदल्यात?" त्यानंतर अर्जुन लगेच म्हणाला, "लालची कुठली? ठीक आहे, जे मागशील ते देईन. ठीक आहे, विसरू नकोस." असं म्हणून ऐश्वर्या पुढे गेली. ती मिशाजवळ जाऊन म्हणाली, "भाभी, तुम्ही थोडा वेळ मागे बसाल का प्लीज?" आणि त्यानंतर मिशा थोडी चकित झाली. "का? काय झालं?" ऐश्वर्याला काहीच सुचत नव्हतं, म्हणून ती लगेच बोलली, "ओ भाई, मला खूप बोर करतायत. मी तायजींसोबत बसते." मिशा देखील बरीच कंटाळलेली होती, म्हणून म्हणाली, "ठीक आहे, तू तुझ्या भैयाला पुढे पाठव. आपण दोघी मागे बसू." अर्जुनचं लक्ष सगळ्या संभाषणावरच होतं. त्याच्या मनात आलं, ही मुलगी माझ्यासोबत बसू शकत नाही का? किती प्रश्न विचारते. ऐश्वर्या शेवटी अर्जुनकडे येऊन म्हणाली, "भाभी नाही मानणार. मी सांगितलं तरी नाही मानल्या. आपली फियांसी आहे ती. मी कसली परकी बाईचा हात धरला आहे." अर्जुन पुन्हा एकदा आत्मविश्वासाने मिशाला म्हणाला, "मिस्टर जी, अजून होणारी फियांसी आहे, अजून झाली नाही." अर्जुन बोलताच मिशा लगेचच प्रत्युत्तर देते, "होईल ना, आता त्यात किती दिवस उरले आहेत,
होणारच ना? अर्जुन तिला समजावत पुन्हा खात्री करून घेतो. अर्जुनच्या बोलण्यावर मीशा हळूच मान होकारार्थी हलवते. अर्जुन काही मानणार नाही हे पाहून मीशा त्यांचा दोघांचाही हात आपल्या दुपट्ट्याखाली लपवून घेते, जेणेकरून कोणाच्या नजरेत पडू नये. जान्हवी मस्त झोपली होती. तेवढ्यात घराची बेल वाजते आणि त्यानंतर 3-4 वेळा बेल वाजल्यावर तनू जाऊन दरवाजा उघडते. कार्तिक, तू इथे? आत ये. तनू त्याला घरात बोलावते. कार्तिक आत येऊन सोफ्यावर बसतो. तनू किचनमधून त्याच्यासाठी ज्यूस घेऊन येते. तू इथे कसा? जान्हवीला भेटायला आलास का? तनू विचारते. हो, आज मीशा आली आहे ना, तर तिच्यासोबत शॉपिंगला जायचं आहे. जान्हवीला म्हणून तिला घेण्यासाठी आलो आहे. तिने तुम्हाला सांगितलं नाही का? कार्तिक उत्तर देतो. आणि त्यानंतर आपले 2-3 दिवस बोलणंच झालं नाही. माझी नाईट शिफ्ट होती, तनू स्पष्ट करते. आणि त्यानंतर येईल, तयार होत असेल, तुम्ही ज्यूस घ्या, ती कार्तिकला म्हणते. कार्तिक ज्यूस पीत बसतो. बराच वेळ झाला तरी जान्हवी आली नाही, म्हणून तनू म्हणते, मी जाऊन बघते. ती आज जाऊन बघते तर जान्हवी अजूनही आरामात झोपलेली होती. अगं बाई, ही तर अजूनही झोपली आहे आणि मला वाटलं होतं की आता उठलेली असेल. त्यानंतर ती जान्हवीला हलवते. उठ रे जान्हवी. जान्हवी कष्टाने डोळे उघडते. काय झालं दी? त्यानंतर कार्तिक आला आहे बाहेर, तुझी वाट पाहतोय, तनू सांगते. का? कार्तिक का आला आहे? जान्हवी उलट तनूच्याकडे पाहून विचारते. मीशासोबत शॉपिंगला जायचं आहे ना आज? विसरलीस का? तनू थोडी आश्चर्याने तिला आठवण करून देते. अरे हो, आज रविवार. मी तर पूर्ण विसरले की आज शॉपिंगला जायचं होतं. जान्हवी घाईघाईने बेडवरून उठते. लवकर फ्रेश होऊन ये, कार्तिक बाहेर वाट बघतोय, तनू सांगते. आणि त्यानंतर इकडे, हो 5 मिनिटात येते, म्हणत जान्हवी वॉशरूममध्ये जाते. तनू बाहेर येऊन कार्तिकला सांगते, येत आहे जान्हवी 5 मिनिटात, आणि स्वतः किचनमध्ये चहा बनवायला जाते. 5-10 मिनिटांनी जान्हवी बाहेर येते, अजूनही नाईट सूटमध्ये. तू अजून तयारही नाही झाली? कार्तिक तिच्याकडे पाहून म्हणतो. त्यानंतर जान्हवीच्या चेहऱ्यावर अजून झोप होती. ती म्हणते, अरे होईल ना तयार, लगेच करते. तेवढ्यात कार्तिकचं लक्ष तिच्या डोक्यावरच्या बँडेजकडे जातं. हे काय झालं? तो काळजीने विचारतो. रूममध्ये लाईट बंद असल्याने थोडा अंधार होत, म्हणून तनूलाही आधी ते बँडेज दिसलं नव्हतं. तीही विचारते, हे कधी झालं? कसं लागलं तुला? आणि त्यानंतर जान्हवीला अचानक कालचं सगळं आठवतं. क्षणभर ती गोंधळते. मग बँडेजला हात लावत शांतपणे खोटं सांगते. काही नाही, काल बाथरूममध्ये घसरले, थोडंसं लागलंय बस. तू स्वतःची काळजी का घेत नाहीस? जान्हवी, ताईजींना सांगू का? कार्तिक थोड्या रागात म्हणाला. अरे थोडंसंच लागलं आहे, तुम्ही पण लहान मुलांसारखे वागायला लागलात. जान्हवी थोडी चिडून म्हणाली. मी चहा घेऊन येते, बहुतेक बनला असेल, असं म्हणत तनू किचनमध्ये जाते. कार्तिक पुढे येऊन जान्हवीला मिठी मारतो आणि विचारतो, कशी आहेस? जान्हवी सुद्धा त्याला घट्ट मिठी मारत म्हणाली, ठीक आहे. दोघे येऊन सोफ्यावर बसतात. तनू ही चहा घेऊन येते. तिघे चहा पीत पीत गप्पा मारू लागतात. जान्हवी आधीच उशीर झालेली असते आणि मिशाची ट्रेन शहरात पोहोचण्याच्या वेळेला असते. जान्हवी मिशासोबत शॉपिंगला जाऊ शकेल का याची शंका निर्माण होते. बऱ्याच दिवसांनी कार्तिकला भेटल्यामुळे ती खूप एक्साईट झाली होती आणि त्यामुळे मिशा येणार आहे हे तिला क्षणभर विसरूनच जातं. म्हणून तिघेही बसून गप्पा मारत बसतात. तेवढ्यात
तनू मध्येच विचारते, मीशाची ट्रेन किती वाजता आहे? तनूचं बोलणं ऐकून कार्तिक घड्याळात बघतो आणि मोठ्याने म्हणतो, अगं मीशा तर पोहोचली असेल. जान्हवी, तू अजून तयारही नाहीस. आता तर ती ओरडेल. तुला माहीत आहे ना तिचा पारा किती लवकर चढतो. मी लगेच येते. 5 मिनिटं, फक्त 5 मिनिटं, असं म्हणत जान्हवी धावतच तयार होण्यासाठी जाते. ट्रेन स्टेशनवर येऊन थांबते आणि सगळे प्रवासी खाली उतरतात. ट्रेनमधून उतरताच वीणाजींना घेण्यासाठी एक तरुण आधीच तिथे उभा असतो. वीणाजी मीशाला विचारतात, तुझा भाऊ आला नाही का मीशा? मीशा चारही बाजूंना पाहते, पण तिला कार्तिक कुठेच दिसत नाही. ती म्हणते, मी त्याला सांगितलं होतं, पण माहीत नाही का तो अजून आला नाही. फोन लावून बघ ना बाळा, वीणाजी म्हणाल्या. अर्जुन स्वतःचा फोन काढून मीशाला देणार इतक्यात मीशा स्वतःच्या पर्समधून फोन काढते आणि थोडं बाजूला जाऊन जान्हवीला कॉल करते. मीशा जान्हवीला फोन करते, पण बऱ्याच वेळा बेल जाऊनही ती फोन उचलत नाही. मीशा 2-3 वेळा प्रयत्न करते, तरीही जान्हवी फोन घेत नाही. ती वॉशरूममध्ये असल्याने तिने फोन ऐकला नव्हता. मीशा त्रासून म्हणते, ही मुलगी पण ना कधी फोन उचलत नाही. मग फोन ठेवून तरी काय फायदा? काय करू आता? जान्हवी उचलत नाही तर कार्तिकला लावते. थोडा विचार करून ती कार्तिकला कॉल करते. दरम्यान वीणाजींना उशीर होत होता. त्यांना जवळच्या नातेवाईकांकडे जायचं होतं. त्यामुळे त्या अर्जुन आणि मीशासोबत शॉपिंगला जाणार नव्हत्या. त्या फक्त मीशाच्या भावाला भेटून निघणार होत्या. अर्जुन म्हणतो, तुम्ही निघा ना आई, नाहीतर तुम्हालाच उशीर होईल. वीणाजी नकार देत म्हणतात, नाही, थोडं थांबते. मीशाचा भाऊ येईल, त्याला भेटूनच जाते. मी मीशाकडे जाऊन विचारतो, किती वेळात येतोय तिचा भाऊ, असं म्हणून अर्जुन तिच्याकडे जातो. मीशा कार्तिकला कॉल करते आणि एकाच दमात म्हणते, कुठे अडकला आहेस तुम्ही दोघं? मी स्टेशनवर थांबलीये. थोडीही काळजी आहे का माझी? आणि जानू कुठे आहे? मीशा एक सेकंदही थांबत नाही आणि कार्तिक तिला काही बोलू शकत नाही. तेवढ्यात जान्हवी तिथे येते. कार्तिक फोन तिच्याकडे देत म्हणतो, हे घे, तुझ्या बकबकीचा फोन आलाय. सांगितलं होतं ना रडारड करेल ती. जान्हवी फोन घेत शांतपणे म्हणते, बस येतच आहोत, 2 मिनिटात पोहोचू. पण मीशा चिडलेल्या स्वरात तिचं बोलणं मध्येच तोडते. जानू, आज जर तू लेट झालीस ना तर बघ, तुला माहीत आहे किती अवघड होतं मला शहरात येण्यासाठी सगळ्यांना तयार करणं. आज नाही तर कधीच नाही. नाहीतर विसर मला. तुझ्या आयुष्यात मीशा नावाची मुलगी होती हेही विसर. आज तू उशीर केला तर मी कधीच बोलणार नाही. मीशा तिचं काहीही न ऐकता एकाच दमात राग काढते आणि त्यानंतर जान्हवी मीशाचा राग शांत करत म्हणते, बरं ठीक आहे, सरळ मार्केटमध्ये भेटूया, जिथे आधीच ठरवलं होतं. दोघींनी आधीच कुठून शॉपिंग करायची ठरवलेलं होतं. जान्हवीला इतक्या पटकन स्टेशनवर पोहोचणं कठीण होतं. त्यामुळे ती थेट मार्केटमध्ये भेटायचं सांगते. ठीक आहे, असं म्हणत मीशा कॉल कट करते. ती मागे वळते तर तिच्या मागेच अर्जुन उभा असतो. मीशाच्या अचानक मागे फिरण्याने अर्जुन घाबरतो आणि अडखळतच म्हणतो, ओ आई बोलवते. मीशा आधीच चिडलेली असल्याने काही न बोलता तिथून निघून जाते. वीणाजी विचारतात, तुझा भाऊ किती वेळात येईल? त्यानंतर मीशा उत्तर देते, तो थेट मार्केटमध्येच येणार आहे. अच्छा, मग मी निघते, तुम्ही तुमचं बघा, असं म्हणत त्या तिघांना सांगून निघून जातात. वीणाजी गेल्यावर अर्जुन सुटकेचा श्वास टाकतो आणि मनात म्हणतो,
बरं झालं आई नाही येणार आमच्या सोबत, नाहीतर. ऐश्वर्या विचारते. कुठे जायचे मग शॉपिंगसाठी? मेशा तत्काळ म्हणते, मला माहीत आहे कुठे चांगले लेहेंगे आणि लग्नाचं सामान मिळतं. मी आधीच चौकशी केली आहे, तिकडेच जाऊया. चला, हे तर खूप छान आहे, ऐश्वर्या उत्साहाने उड्या मारत म्हणाली. तिघही ऑटोमध्ये बसून मार्केटकडे निघाले. त्या बाजूला जान्हवी आणि कार्तिकही मार्केटसाठी घरातून निघाले होते. चल पटकन कार्तिक, मेशा खूप रागात आहे, जान्हवी घाईने म्हणाली आणि दोघांनीही लगेच ऑटो पकडला. जान्हवीला स्वतःवरच खूप राग येत होता. तिच्या विसरभोळेपणामुळेच आज मेशा एवढी नाराज झाली होती. मी इतकी महत्त्वाची गोष्ट कशी विसरले? काय जान्हवी, तू खरंच जगातली सगळ्यात मोठी विसरभोळी आहेस, ती स्वतःलाच कोसत होती. त्या बाजूला अर्जुनने मेशाच्या बोलण्याचा प्रत्येक शब्द ऐकला होता. त्यामुळे त्याचा मूड पूर्णपणे खराब झाला होता. किती वेळा विचारलं मी, मी तुला आवडतो का? आणि मॅडमने एकदा तरी नाही म्हटलं. आता समजलं की त्यांना तर कुणीतरी दुसराच आवडतो. एकदा सांगितलं असताना मी कोणावर जबरदस्ती लग्न लादणार होतो का? मला अयोग्य समजत होती तर स्पष्ट का नाही सांगितलं? अर्जुन मनातच पुटपुटत होता. मेशा कुणा दुसऱ्या मुलाला भेटायला शहरात आली आहे असाच त्याचा गैरसमज झाला होता. त्यामुळे तो खूपच रागात आणि तितकाच दुखावलेला होता. तो वारंवार मेशाकडे पाहत होता. ती स्पष्टपणे अस्वस्थ दिसत होती आणि तिच्या चेहऱ्यावरचा ताण अर्जुनला अगदी नीट समजत होता. मेशा माझ्याशी असं कसं करू शकते? कोण असेल तो मुलगा? माझ्यापेक्षा चांगला असेल का? मला सोडून त्याच्यासोबत पळून जाणार आहे ती? बरंच आहे मग. तिला जो आवडतो तोच योग्य असेल. त्याच्या मनात एकामागून एक विचारांचे वादळ उठत होते. असे विचार करत करत ते मार्केटमध्ये पोहोचले. मेशा अजूनही खूप रागात दिसत होती. ऑटोमधून उतरतानाच अर्जुनच्या छातीत जणू काहीतरी तुटल्यासारखं वाटलं. त्याला असं जाणवलं की काहीतरी त्याच्यापासून दूर निघून जात आहे. हृदयाची धडधड वाढतच चालली होती. आजपर्यंत कधी इतक्या लाडाने मला जानू म्हटलं नाही आणि आता कुणा दुसऱ्याला? अर्जुनचा हेवाच वाढत होता. त्याच्या डोक्यात विचारांची गर्दी होत होती. आणि त्यानंतर, देवा, तो जानू जर मार्केटमध्येच आला नाही तर? काहीतरी कर ना. बाकी मेशाने सांगितलंच की त्याच्याशी नातं जोडणार आहे आणि मी तर तिच्यासाठी आधीपासूनच इथे आहे. तो देवाशीच बोलत होता. प्रश्नही तोच विचारत होता आणि उत्तरही तोच देत होता. तेवढ्यात मार्केटमध्ये शिरण्याआधीच मागून एक आवाज आला, मिशा. आणि त्यानंतर मिशा वळून पाहते आणि धावत जाऊन कार्तिकच्या गळ्यात मिठी मारते. हे पाहताच अर्जुनची तर जगाचाच आधार निघून गेला. त्याने मूठ घट्ट आवळली, नजर वळवली. त्याला आपल्याशी झालेलीच लाज वाटत होती. सगळ्यांसमोर असं वागतात का? माझा नाही तर कमीत कमी ऐश्वर्याचा तरी विचार करायला हवा होता. अजून लहान आहे ती, काय परिणाम होणार तिच्यावर? मेशाकडून ही अपेक्षा नव्हती. देवाचे लाख लाख आभार की आई आली नाही, नाहीतर कायच झालं असतं. काय विचार केला असता तिने मेशाबद्दल? अर्जुन मनातल्या मनात संतापाने उकळत होता. चलो भैया. ऐश्वर्या अर्जुनचा हात सोडून मेशाकडे पळत गेली. ऐश्वर्या, ऐश्वर्या थांब. अर्जुन तिच्या मागे ओरडत होता, पण ती थांबली नाही. त्यामुळे त्यालाही तिच्या मागे जावं लागलं. ही मुलगी ना कोणाचं काही ऐकतच नाही. तो त्रासलेल्या आवाजात म्हणाला. ऐश्वर्या मेशाजवळ जाऊन म्हणाली, हे तुमचे भाऊ आहेत का? ही मुलगी ना 2 मिनिटं तरी तोंड बंद ठेवू शकत नाही. अर्जुन मेशाकडे पाहत मनातच म्हणाला, हो, हा कार्तिक माझा भाऊ इथंच शहरात जॉब करतो. मेशा स्पष्टपणे म्हणाली. ऐश्वर्याने लगेच हात पुढे केला. हॅलो, आय एम ऐश्वर्या. नाईस टू मीट यू. कार्तिकनेही हसत तिचा हात हलवला.
अर्जुन बेचारा बाजूलाच उभा होता. त्याला काहीच समजत नव्हतं. इथं नक्की चाललंय काय? पण मिशाच्या तोंडून भाऊ ऐकून त्याचा श्वास नॉर्मल झाला. जणू त्याच्या मनाला मोठा दिलासा मिळाला होता. म्हणजे हा मिशाचा भाऊ आहे. पण मग ती फोनवर जिच्याशी बोलत होती तो जानू कोण? आला नाही तर चांगलंच आहे. आला नाही तर मिशाच त्याच्याशी रिलेशन संपवेल. आम्ही दोघं अगदी मजेत राहू. देवा, एवढंच कर. तो आत येऊच नये. कार्तिकच्या ओळख होण्याच्या वेळेत अर्जुनच्या मनात असेच वेगवेगळे विचार सुरू होते. जान्हवी कार्तिकच्या मागे उभी होती. ती मिशाला म्हणाली, अगं आम्हालाही ना जिजूंना भेटव. ऐश्वर्या थोडी गोंधळून विचारते, भाभी ही कोण? मिशा हसून म्हणते, ही माझी बेस्ट फ्रेंड जान्हवी. अच्छा मग ठीक, ऐश्वर्या म्हणते. जानू, हे आहेत अर्जुनजी. ओ, म्हणजे जानू मुलगी आहे. अर्जुन थोडा दचकल्यासारखा म्हणतो. त्याच वेळी कार्तिक त्याच्याकडे हात पुढे करून म्हणतो, तुमच्याबद्दल खूप ऐकलंय. अर्जुनही त्याचा हात हातात घेतो आणि हसतो. त्यानंतर जान्हवी थोड्या नाटकी स्टाईलमध्ये म्हणाली, अच्छा तर हा आहे अर्जुनजी. पाहूया आमच्या मैत्रिणीसाठी योग्य आहे का नाही. जानू मुलगीच निघाली. मीही ना काय विचार करत बसलो. मिशा तशी मुलगी नाही जी कुणाचं मन मोडेल. खरंच मी किती उगाच विचार करत होतो. जान्हवीला भेटल्यावर अर्जुन मनात स्वतःशीच बोलू लागला. ज्या दिवसापासून त्याने मिशाला जानू नावाने फोनवर बोलताना ऐकलं होतं तेव्हापासून त्याचा चेहरा उतरलेलाच होता. पण जानू मुलगी आहे हे समजल्यानंतर तो खूपच रिलॅक्स झाला. चला मग शॉपिंगला. आधी तर मॅडमने आकाश डोक्यावर घेतलं होतं. कार्तिक मिशाला टोमणा मारत म्हणाला, हो चला. मिशा जान्हवीचा हात धरून तिला आत मार्केटमध्ये घेऊन गेली. अर्जुन त्यांच्या मागे निघाला. कार्तिकही चालू लागला आणि तेव्हाच ऐश्वर्या त्याच्यावर धडकली. ती पडणार इतक्यात कार्तिकने तिला पकडून वाचवलं. पहिल्याच नजरेत ऐश्वर्याला कार्तिक खूप आवडला होता. ती कार्तिकच्या बाहूतच होती आणि त्याच्या डोळ्यात डोळे घालून पाहत होती. कार्तिक म्हणाला, हॅलो, कुठे हरवलात? हे ऐकताच ऐश्वर्या पटकन सरळ उभी राहिली. थँक्यू, ती म्हणाली. कार्तिक पुढे चालू लागला, काय स्मार्ट दिसतोय भाभीचा भाऊ. मी पण भाऊ सोबतच एकाच मंडपात लग्न करावं का? ऐश्वर्या मनातच म्हणाली आणि कार्तिकच्या मागे चालत राहिली. कार्तिक ऑरेंज टी शर्ट आणि ब्ल्यू जीन्समध्ये खूपच स्मार्ट दिसत होता. हलकी दाढी, सेट केलेले केस, चांगली उंची आणि फिट बॉडी, एकूणच तो खूपच आकर्षक दिसत होता. ऐश्वर्या त्याच्याशी बोलायला सुरुवात करते, आपण इथे या शहरात किती दिवसांपासून राहता? ऐश्वर्या विचारते. कार्तिक छोटं उत्तर देतो, 2 वर्ष. आणि त्यानंतर आपण इथं जॉब करता? ती पुन्हा विचारते. नाही, त्याचं उत्तर पुन्हा लहानच असतं. भाभी म्हणाली, आपण इथेच काम करता? कार्तिक उत्तरतो, मी पुण्यात जॉब करतो. ऐश्वर्याच्या सततच्या प्रश्नांनी तो थोडा त्रासलेला होता. पण तरीही उत्तर देत होता. ओ अच्छा, ती म्हणाली. थोडा वेळ शांतता राहिली आणि मग ऐश्वर्याने पुन्हा विचारलं, तर तुम्ही इथे फक्त शॉपिंगसाठी आला आहात? आणि त्यानंतर हो. कार्तिक आता खूपच इरिटेट झाला होता पण तरी उत्तर दिलं. वाव, सो स्वीट ऑफ यू. ऐश्वर्या प्रभावित होऊन म्हणाली, स्वभाव चांगला आहे. शहरात नोकरीवरून दिसायलाही हँडसम, अगदी हजबंड मटेरियल. बरोबर आहे ऐश्वर्या, तुझ्यासाठी परफेक्ट आहे हा मुलगा. ती मनातच आनंदाने विचार करू लागली. ती पुढे विचारते, ती मुलगी जी भाभीसोबत आली आहे ती तुमची ही फ्रेंड आहे ना? कार्तिक केवळ
म्हणतो की हो असं उत्तर देतो. फक्त फ्रेंड आहे म्हणजे चालेल. मी तर थोडा घाबरलेच होते की पत्नी तर नाही. चालेल, आता स्वतःच म्हणाला आहे, पण गर्लफ्रेंड असेलही कदाचित. विचारून घेतलं तर बरं होईल. ऐश्वर्या पुन्हा मनात विचार करते. आपली गर्लफ्रेंड आहे का? ती थेट विचारते. नाही. कार्तिक उत्तर देतो. वा, छान आहे हेही. तिला खूप बरं वाटतं. ऐश्वर्या मनातच आनंदाने म्हणते. चारही जण शॉपिंग करत होते. सगळ्या मुली खूप उत्साहात आणि खुश दिसत होत्या. पण घरचे मुलं मात्र थोडेसे थकलेले आणि त्रस्त दिसत होते. मिशा आणि जानवी शॉपिंगमध्ये एवढ्या बिझी होत्या की त्यांनी अर्जुनकडे एकदाही प्रॉपरली पाहिलं नाही. बिचारा अर्जुन फक्त पेमेंट करणं, बॅग्स उचलणं एवढंच करत मागे 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 फिरत होता. अर्जुनची तर सगळी कन्फ्युजन उडाली होती. त्याला तर आधी वाटलं होतं की जानवी मिशाची सर्वात चांगली मैत्रीण आहे. पण मिशा आणि जानवीला पाहून त्याला अजिबात वाटत नव्हतं की तो यांच्यासोबत आहे. दोघी बाजारात एकमेकींचा हात धरून मजेत फिरत होत्या आणि अर्जुन बिचारा त्यांच्या मागे मागे फिरत राहत होता. तो मनातल्या मनात बोलत होता, मला सोबत आणायची काय गरज होती, जेव्हा शॉपिंग फक्त जान्हवी सोबतच करायची होती. मिशाजीने तर माझ्याकडे पाहायलाही वेळ काढला नाही. मीही आलोय सोबत. माझं अस्तित्व आहे की नाही? अर्जुन स्वतःशीच बोलत असतो. मिशाला संधीच नव्हती अर्जुनशी बोलायची. ती पूर्णपणे शॉपिंगमध्ये हरवली होती. इकडे कार्तिक देखील ऐश्वर्यामुळे हैराण झाला होता. काही वेळातच ऐश्वर्याने कार्तिकच्या आयुष्याची जवळजवळ सगळी माहिती काढून घेतली होती. कार्तिक तिच्या प्रश्नांची उत्तरं देत देत अगदी थकला होता. वर ती त्याला जबरदस्ती सोबत घेऊन वेगवेगळ्या दुकानात फिरवत होती. ऐश्वर्या सतत बोलत होती. अखेरीस कार्तिक वैतागून म्हणालाच, आपण रोज इतकंच बोलता का, की आज काही स्पेशल आहे? ऐश्वर्या लगेच हसत म्हणाली, नाही नाही, मी तर रोज एवढं बोलते. तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी तुम्हाला बोर होऊ देणार नाही. कार्तिक मनात पुटपुटला. ओ खरंच? ऐश्वर्या ऐकतच विचारते, क्या काही म्हणालात का? नाही नाही, काही नाही. कार्तिक थोडा चिडून म्हणाला. थोड्या वेळाने ऐश्वर्या अगदी अवखळपणे म्हणाली, मी साधारणपणे अनोळखी लोकांशी बोलत नाही, पण तुम्ही मला चांगले वाटलात म्हणून. कार्तिक मनात म्हणाला, का बरं हा उपकार केला माझ्यावर? कधी ती गोलगप्पे खायचं म्हणून थांबत होती, कधी आईस्क्रीम. कार्तिकची तर पूर्ण दमछाक झाली होती. तो सतत म्हणत होता, मिशा आणि अर्जुन कुठे आहेत ते आधी शोधूया. पण ऐश्वर्या परत परत म्हणत होती, अरे त्यांना त्यांची वेडिंग शॉपिंग करायची आहे, तुम्ही कंटाळाल त्यांच्यासोबत. कार्तिक मनात म्हणाला, इथेही तेच चाललंय. कार्तिकने तिच्यापासून सुटका करायचा खूप प्रयत्न केला, पण त्याला यश मिळालं नाही. दरम्यान मिशा आणि जान्हवीने त्यांची शॉपिंग पूर्ण केली आणि काही वस्तूंचे बिल अर्जुनने दिले होते आणि काही त्यांनी स्वतः. फायनली झाली शॉपिंग. मिशा आनंदाने म्हणाली, हो शेवटी. दीर्घ श्वास टाकत अर्जुन म्हणाला, आता तरी त्याला थोडा दिलासा मिळाला. जान्हवीने मिशाला विचारलं, लेहेंगा, इयरिंग्स, हिल्स, बांगड्या, ज्वेलरी काही राहिलं नाही ना? एकदा चेक कर. आणि त्यानंतर मिशा म्हणाली, माझं झालं. तुझं पण सगळं घेतलं ना? जान्हवीने डोकं हलवत म्हटलं, हो, मला तर फक्त एक साडी हवी होती, ती घेऊन झाली. अर्जुन मनात खुश होत म्हणाला, शुक्र आहे, नाहीतर आज वाटलं होतं की. मिशा आणि जान्हवी म्हणाल्या, चल आता काहीतरी खाऊया, खूप भूक लागली आहे. तिघे
चाटच्या दुकानात थांबले. अर्जुन म्हणाला, हे कार्तिक आणि ऐश्वर्या कुठे गेले? त्याने ऐश्वर्याला फोन लावला आणि जान्हवीने कार्तिकला. काही मिनिटात ते दोघेही तिथे पोहोचले. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपलेला आहे. पुढील भाग पाहणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.